हा फोटो घे बाबा, हात वरती ठेवा. धन्यवाद. आज मराठवाड्यामध्ये दौऱ्याला सुरुवात होते. काल विदर्भामध्ये होतो. हा जनसंवाद यात्रा असा पुढे 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 जातोय. जालन्यामध्ये अर्जुन भाऊ खोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा दौरा होतोय आणि त्याची पहिली बैठक इथे जालना शहरामध्ये होते. या कार्यक्रमाला खास करून उपस्थित आमचे माजी खासदार संजयजी निरुपम साहेब आहेत, शिवसेनेचे सचिन चौधरी, संभाजीनगरचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी जंजाळ आहे, संपर्क प्रमुख पंडित मुतेकड, जिल्हा प्रमुख भाऊसाहेब गुघेजी, जिल्हा प्रमुख मोहनजी अग्रवाल, युवा सेनेचे आमचे अभिमन्यू खोतकरजी, बाबासाहेब इंगळे माजी जिल्हा प्रमुख, शिव उद्योग सेनेचे रामेश्वर वाळेकर, शहर प्रमुख विष्णू, त्याचबरोबर आत्मानंदजी आणि अमोल ठाकूरजी. समोर बसलेले सर्वच शिवसेनेचे पदाधिकारी, सगळे शिवसैनिक, इथे पण सगळे शिवसेनेचे कार्यकर्ते बसलेले, समोर बसलेले या जालना शहरातील सर्व नागरिक, सर्व बंधू भगिनींनो, शेतकरी देखील मोठ्या संख्येमध्ये उपस्थित आहेत. आज पूर्ण जालना शहरामध्ये एक उत्साही वातावरण आहे. सकाळपासून आमच्या बैठका सुरू झाल्या 9:30 पासून विविध समाजाचे लोक येऊन भेटले. तुमची बैठक करायच्या अगोदर ऑलरेडी आम्ही 6 बैठका ज्या आहेत त्या करून आलो, एका पाठोपाठ एक. आणि आता ही जालन्याची अशी भव्य जाहीर सभा, ही सभा अशी जिवंत सभा आहे. जिवंत, कोणाला असं पकडून नाही आणलंय. काल पण आम्ही मेहकर मध्ये सभा केली, अशी जिवंत सभा होती. उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, उत्स्फूर्त लोक आहेत, उत्स्फूर्त लोक शिवसेनेवरती विश्वास दाखवून जे इथे आले, माननीय मुख्यमंत्री महोदयांवरती विश्वास दाखवून इथे आले. आपल्या या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे लोक काम करतो. बाजूला या 2 वर्षामध्ये शिवसेना जी आहे ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचं काम आपलं सरकार करत आहे. प्रत्येक समाज घटकापर्यंत पोहोचण्याचं काम आपले मुख्यमंत्री करतायत. मगाशी अर्जुन भाऊ म्हणाले की दिवसाचे 18 तास 19 तास काम करणारा मुख्यमंत्री जर मिळाला असेल तो पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्राला मिळाला. 18 तास 19 तास हे मुख्यमंत्री काम करतात. म्हणून आज आपण देखील लाडक्या बहिणी त्यांच्या एवढ्या मोठ्या संख्येमध्ये उपस्थित झालात ना, त्यांच्यावरचं प्रेम आपला आज आपल्याबद्दलचा निर्णय जो आहे शिंदे साहेबांनी घेतला आणि आपल्याला सक्षम करण्याचं काम, त्यांच्या बहिणीला सक्षम करण्याचं काम, सिक्युरिटी देण्याचं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलं. मी याच्या अगोदर पोस्ट ऑफिस मध्ये गेलो होतो. खोतकर साहेबांनी मी पोस्ट ऑफिस मध्ये रांगा लागल्या होत्या बहिणींच्या, आणि त्या बहिणींच्या रांगेमध्ये सर्व धर्मीय होते, सर्व जातीचे लोक होते, बरोबर ना. तिथे हिंदू पण होते, मुसलमान पण होते, तिथे सिख पण होते, ईसाई पण होते, तिथे सगळ्या जातीचे लोक होते. सरकारने विचार केला, मुख्यमंत्र्यांनी विचार केला का की फक्त एका विशिष्ट जातीच्या लोकांनाच पैसे मिळतील, एका विशिष्ट धर्माच्या लोकांनाच पैसे मिळतील? नाही, सरसकट सगळ्यांना न्याय देण्याचं काम जे आहे हे सरकारने केलं, माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं. पण काही लोक जे आहे हे जातीमध्ये विष पेरण्याचं काम, धर्मामध्ये विष पेरण्याचं काम काही लोक करतायत. लोकसभेमध्ये ते चित्र आपण पाहिलं, पण लोकसभेच्या अगोदर पासून आपलं सरकार काम करतंय. कुठली योजना आली ती काय फक्त एका समाजासाठी आली का? अशा लोकांना जो आहे तो आज हरियाणामध्ये जो आहे चांगला चपराक जो आहे तो तिकडच्या लोकांनी दिलेला आहे. लोकांना वाटत होतं की बाबा काँग्रेसचं सरकार तिकडे येईल, पण काँग्रेसच्या चाना खाली वाजवायचं काम आज तिकडच्या लोकांनी केलं. की जे जातीमध्ये तिढा निर्माण करण्याचं काम करतात, जाती
जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम करतात। गेले अनेक वर्ष आपण सगळे लोक एकत्र एक संघ राहतो आणि आज जालन्यामध्ये तर इतके विविध समाजाचे लोक राहतात। मी पाहतोय की वेगवेगळे लोक सलोख्याने जे राहतात, पण काही लोक जे आहे वातावरण बिघडवण्याचं काम करतात। मला त्यांना सांगायचंय, आज तर उदाहरण आहे हरियाणाचं। लोकांनी जे आहे हे फेक नेरेटिव्ह, जाती जातीमध्ये द्वेष निर्माण करण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना घरी बसवण्याचं काम आज हरियाणामध्ये झालं आणि भविष्यामध्ये तेच काम महाराष्ट्रातील जनता जी आहे ती करेल आणि पुन्हा महायुतीचं सरकार जे आहे हे आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आशीर्वादाने निवडून येईल, कारण की कामच इतकी केली। आज मुख्यमंत्री महोदय जे आहे ते 17 आम्ही काय फक्त बोलत नाही, 17-18 तास काम करतात। 17-18 तास आपण सगळे लोक पाहतात ना त्यांना, की बाबा सगळे लोक जे आहेत हे त्यांना पाहतात की आता मराठवाड्यामध्ये लगेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये लगेच विदर्भामध्ये मग एका दिवसामध्ये हा मनुष्य कुठे कुठे जातो, किती सभा घेतो, किती लोकांना भेटतो। जर असा रेकॉर्ड काढला तर हा रेकॉर्ड बनवणारा असा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री असेल की तो एवढ्या कमी काळामध्ये जो आहे हा महाराष्ट्र पालथा करण्याचं काम, पालथा घालण्याचं काम जे आहे हे त्यांनी केलं। मला वाटतं तो जो त्यांच्यामध्ये जोश येतो, उत्साह येतो मुख्यमंत्र्यांमध्ये, आपल्या सगळ्यांना भेटून ती ऊर्जा मिळते। आम्ही त्यांना विचारतो, अरे तुम्ही झोपत नाही, तुम्ही थकत नाही का? ते बोलतात लोकांमध्ये मी जातो तेव्हा लोकांकडून ऊर्जा जी मिळते ना ती मला थकून देत नाही, ते मला घर बसून देत नाही। आज 50-50 हजार लोकांचे मेळावे जे आहे सगळीकडे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ते घेतात। लाडक्या बहिणींना जाऊन भेटतात, लाडक्या बहिणींना देखील त्यांना बघायचं असतं, भेटायचं असतं की आपल्या लाडक्या भावानी जे आहे ते आपल्यासाठी जे केलं। आज मला सांगा, आपला कधी कोणी विचार केला होता का? कधी महिन्याला अगोदर आपल्याला वर्षातून एकदा ओवाळणी मिळायची, आता दर महिन्याला, आणि ते पण ऍडव्हान्स मध्ये 3000 मिळत आहेत, 4000 मिळत आहेत। आता पण पोस्ट ऑफिसला गेलो मी, तिथे देखील लोकांना ऍडव्हान्स पैसे मिळत आहेत, पैसे काढायला आले, 5वा हप्ता काढायला। क्या चाहिए? और स्वतःच्या पायावरती उभं करण्याचं काम, सक्षम करण्याचं काम आपल्या लोकांना केलेले आहे। कारण की एक महिला देखील जी आहे त्या महिलेला फक्त चूल आणि मूल पुरता मर्यादित न ठेवता तिला देखील तिच्या पायावरती उभं राहायला पाहिजे। तिच्या देखील आकांक्षा असतील, तिच्या देखील इच्छा असतील, तुमच्या इच्छा असतील ना, भाऊ छोटासा उद्योग धंदा केला पाहिजे, माझे स्वतःचे पैसे असले पाहिजे, बरोबर आहे? किती दिवस पैसे मागणार आणि किती दिवस त्या तांदळाच्या डब्यामध्ये साठवून ठेवणार? स्वतःचे पैसे आल्यानंतर स्वतःबद्दलचा विचार करू शकता, परिवाराबद्दलचा विचार करू शकता, आपल्या मुलाबाळांचा विचार करू शकता। आता आपल्याकडे पैसे आल्यानंतर आपला मुलगा जो आहे, मुलगी जो आहे ती शाळेत जाते, 400-500 रुपये फीज असते ना शाळेची, कुठल्या पण चांगल्या महिन्याची। आता कोणाकडे मागायची गरज नाही, चांगल्या शाळेमध्ये जे आहे त्या आपल्या मुलाबाळांना आपण टाकू शकता। आपली मुलगी जर वाढली, थोडी मोठी झाली, तिला उच्च शिक्षण घ्यायचं, मगाशी एक चांगलं उदाहरण खोतकर साहेबांनी सांगितलं आपल्याला की आता उच्च शिक्षण जे आहे, जे स्वप्न आपल्या मुलीबाळांनी जे आहे बाळगलेलं आहे की डॉक्टर व्हायचं आहे, इंजिनियर व्हायचं आहे, वकील व्हायचं आहे, सायंटिस्ट व्हायचं आहे, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री महोदय करणार आहेत। आणि आपल्या प्रत्येक घरातील मुलीला जे आहे मोफत शिक्षण, उच्च शिक्षण जे आहे हे मोफत देण्याचं काम, हे महिला सक्षमीकरणाचं काम हे पहिल्यांदा होतं। महिलांवरती केंद्रस्थानी महिलांना ठेवून आपण काम करतोय। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, लेक लाडकी योजना, की बाबा मुलगी जन्माला आल्या जे आहे तिच्या अकाउंट मध्ये पैसे टाकण्याचं काम देखील आपल्या सरकार करतंय। 5000 रुपये तिच्या अकाउंट मध्ये थेट डीबीटी जाते आणि 18 वर्षाची होईपर्यंत 1 लाख रुपये आपण देणार। का करतोय? का सरकारकडे पैसे जास्त झालेत म्हणून करतो? नाही,
आपली मुलगी जेव्हा जन्माला येते, नंतर तिचं शिक्षण सुरू होतं हळूहळू, त्या शिक्षणामध्ये कुठेही मुली जे आहेत हे मागे राहता कामा नये. म्हणून जे आहे त्या मुलींना आपण जे आहे 5,000 रुपयानंतर 1,00,000 रुपयापर्यंत जे आहे तिच्या अकाउंटमध्ये टप्प्याटप्प्याने जे आहे ते पैसे टाकण्याचं काम करतात. आपल्या डोक्यावरचं जे आहे हा ताण कमी करण्याचं काम माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केलं. या 1,500 रुपयामध्ये अगोदर जे आहेत बचत गट आहेत, बचत गटच्या माध्यमाने आपण आपल्याला सरकारच्या माध्यमाने विविध योजना आहेत. पण आता कुठल्या बहिणीला असं वाटलं की बाबा मला छोटासा उद्योग करायचा आहे, पापडाचा करायचा आहे, लोणच्याचा करायचा आहे, छोटीशी एक मशीन आणायची आहे, तर पहिलं असं असायचं की बाबा उद्योग करायचा आहे तर थोडे पैसे उचले घ्या, बाजूच्या ताई करून घ्या, नवऱ्याकडून घ्या, आजूबाजूवाल्याकडून घ्या, बरोबर ना? असंच व्हायचं. त्याच्यामध्ये पैसे लावायचे तुम्ही, पण त्याची शाश्वती नव्हती की माझा उद्योगधंदा सुरू राहील की नाही राहील, त्याच्यामध्ये फायदा होईल की नाही होईल. पण आता तुम्हाला श्युरिटी देण्याचं काम सरकारने केलं. तुम्ही उद्योगामध्ये एक्सपेरिमेंट करा, पैसे लावा, पुढच्या महिन्याला त्याची परत म्हणजे पैसे पण जर आले नाही तर परत सरकार आहे तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या अकाउंट मध्ये टाकायला. ही शाश्वती. कारण की आपण छोटे मोठे उद्योग जे आहे ते करू शकाल. कारण की एका महिलेला सक्षम केलं तर पूर्ण परिवाराला सक्षम करण्याचं ताकद जे आहे ते एका महिलेमध्ये आहे. म्हणून महिलांना जे आहे हे सक्षम करण्याचं काम आज सरकार करतंय. काही लोकांना ते बघवत नाही. सावत्र भावांना रोज कोर्टामध्ये जातात, रोज स्टेटमेंट करतात. कोर्टामध्ये काँग्रेसचा तो आमदार गेला सुनील केदार आणि त्यांनी याचिका केली. तिथे काय केली याचिका की बाबा आमचं सरकार आल्यानंतर, मी बोलतो येणार नाही, येणार का? फक्त आणि फक्त महायुतीचं सरकार येणार. सरकार आल्यानंतर आम्ही ही योजना बंद करू. अशा लोकांपासून आपल्या सगळ्यांना सावध राहायचं आहे. प्रत्येकाला आता पोटशूळ उठलंय, अरे हे काय करताय? लाडक्या बहिणींना पण योजना, लेकींना पण योजना, त्या वयोश्री म्हणजे ज्येष्ठ नागरिकांना पण वयोश्रीच्या माध्यमाने 3,000 रुपये, शेतकऱ्यांना पण 7.5 HP चा कृषी पंप जो आहे तो तिथे शून्य बिल करून टाकला. लाईट बिल कधी विचार केला होता की लाईट बिल वरती 0 रुपये लिहून येईल? नाही. शेतकऱ्यांना जे आहे दुप्पट, बाजूला सगळे 12,500 कोटी रुपये पहिल्यांदा जर कोणी दिलं असेल तर सरकारने दिलं. काल अमित शाह कोल्हापूरच्या दौऱ्यामध्ये आले होते, त्यांनी 1,400 रुपये जे आहे ते अनुदान शेतकऱ्यांना देण्याचं काम केलं. अरे शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे. शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आपण आणतोय. एक पीक विमा जो आहे तो 1 रुपयामध्ये. काल मला एक व्यक्ती भेटला मेहकर मध्ये, त्याला जे आहे त्याचं नुकसान भरपाई जी आहे ना, नुकसान भरपाई 10 लाख रुपयापर्यंत त्याला नुकसान भरपाई काल भेटली. आता आपण सोयाबीनचे 4,000 10,000 रुपये, काही लोकांच्या अकाउंट मध्ये 5,000 रुपये, काही लोकांच्या अकाउंट मध्ये 10,000 रुपये. अगोदर आठवण करा जरा, 2.5 वर्ष अगोदरच, 2.5 वर्ष. हे बघा द्राक्षाला किती आले? 3,20,000 आणि हेक्टरी 3,20,000 रुपये आले. अजून काय पाहिजे तुम्हाला? प्रत्येक घटकाला न्याय आपण देतोय, प्रत्येक समाजाला. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण विचार करतो. मी सांगत होतो 2.5 वर्ष अगोदर तुम्हाला आठवतं तरी का की कुठला असा निर्णय घेतला? कारण की 2.5 वर्षामध्ये ते मंत्रालयाला कुलूप लावलं होतं. स्वतः देखील बंद, महाराष्ट्र देखील बंद, अशी परिस्थिती होती. त्या 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून फक्त 2.5 कोटी रुपये दिले आणि आपण 2 वर्षामध्ये 350 कोटी रुपये लोकांपर्यंत पोहोचवले. हा फरक आहे आपल्या आणि त्यांच्या सरकारमध्ये. हा समृद्धी महामार्ग झाला, आपल्या बाजूनी जातो. कधी विचार केला होता की इतका मोठा समृद्धी महामार्ग होईल, इतके चांगले पैसे जे आहेत ते शेतकऱ्यांना समृद्धी महामार्गाच्या माध्यमाने मिळतील? अगोदर शेतकरी जे आहेत ते जागा देत नव्हते, शेती देत म्हणजे ऍक्विजिशन साठी लोकांना विश्वास नव्हता की आम्हाला पैसे मिळतील की नाही मिळणार.
माननीय मुख्यमंत्री तेव्हा MSRDC चे मंत्री होते, त्यांनी शेतकऱ्यांचं जिथे जिथे आंदोलन होते तिकडे गेले आणि त्यांनी सांगितलं मी सही करतो तुमच्या गॅरेंटर म्हणून आणि तुम्हाला मी घरी पोचायच्या अगोदर तुमच्या अकाउंट मध्ये पैसे येतील आणि साहेब मुंबईला पोचायच्या अगोदर त्यांच्या अकाउंट मध्ये पैसे आले। हे काम माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जेव्हा मंत्री होते तेव्हा केलं। आणि आता काही लोकांचा विषय आहे की जालना नांदेड मध्ये काही मोबदल्याचा विषय आहे, तो देखील तुम्हाला सांगतो की हे सरकार जे आहे ते देणारं सरकार आहे, असं घेणारं नाही। तुम्हाला जे मोबदला तुम्हाला अपेक्षित आहे ते देण्याचा नक्की जे आहे हे प्रयत्न हे सरकार करेल। माझ्यापर्यंत हा विषय आलेला आहे, या विषयाचा तो माननीय मुख्यमंत्र्यांना नक्कीच तिथे सांगेल। विश्वास ठेवा, कारण की जेव्हा 5-5 पट मोबदला दिला, एका गावामध्ये तर फॉर्च्युनरचं गाव म्हणून ओळखायला लागले, एवढे पैसे मिळाले। आणि 4,000 मागितले, 11,000 तुमच्या इथे 4,000 मागितले होते, 11,000 दिले। 4,000 मागितले होते द्राक्षाच्या रोपांना 11,000 दिले आणि 11,000 रुपये दिले। 1.25 कोटी रुपये एकर। तर असं काम आपलं सरकार करतंय। तर आपल्याला जर आपला उन्नती करून घ्यायची असेल, आपलं जर अशाच योजना पुढे घेऊन जायच्या असतील तर आपल्याला पुन्हा महायुतीलाच मतदान करायला लागेल। पुन्हा जे आहे करोडपती झालाय समृद्धीमुळे काही लोक करोडपती झाला असं सांगतात। आज या जालन्यामध्ये जालना शहराची महानगरपालिका आपण केली, जालना शासकीय मेडिकल कॉलेज, मगाशी मेडिकल कॉलेज बद्दल बोलत होते। आज केंद्रामध्ये पण NDAचं सरकार आहे, आज राज्यामध्ये पण जे आहे महायुतीचं सरकार आहे। तर याच्यावरून हे मेडिकल कॉलेज कोणी दिलं हे सांगायला काय ज्योतिषीची आणि एक्सपर्टची गरज नाही आपल्याला। 100 मेडिकल कॉलेज आपण मंजूर केले, जेणेकरून आपली मुलं बाळा जी आहेत ती मेडिकलचं एज्युकेशन घेऊ शकतील। अगोदर 2.5 वर्षामध्ये फक्त झोपायचं काम केलं। आज बंजारा समाजाच्या सगळ्या महिला बहिणी इथे बसलायत। परवा या देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब आपल्याकडे आले होते आणि आपल्या बंजारा भवनचं उद्घाटन आणि आपल्या सगळ्यांचं जे भावनिक स्थळ आहे पोहरा देवी, त्या पोहरा देवीचं कामाचा उद्घाटन जे आहे 450 कोटी रुपये जे आहे ते बंजारा समाजाला देण्याचं काम या सरकारने केलं, बरोबर ना। नगारा भवन, अरे किती मोठा नगारा भवन, आणि ते नगारा भवन मी बघितल्यानंतर तिकडे पूर्ण बंजारा संस्कृती दाखवण्याचं काम त्या नगारा भवनच्या माध्यमाने आमचे संजयजी राठोड तिकडचे मंत्री आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 450 कोटी रुपये दिले। एवढे सगळी कामं जी आहेत ती आपण करतोय। जालन्यामध्ये स्मशानभूमी असेल, त्याचबरोबर ग्रामीण रस्ते असतील, त्याचबरोबर रेशीम बाजारपेठ असेल, पहिली रेशीम बाजारपेठ ही जालन्यामध्ये झाली। मी खोतकर साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो की हा मनुष्य जो आहे तो आपल्या जालन्यासाठी सतत जो आहे तो पाठपुरावा करण्याचं काम इथे करतात। जालन्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचा विकास असेल, पंचायत समितीची भव्य इमारत असेल, त्याचबरोबर मुलांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वसतिगृहाचा विषय असेल। किती आता इथे सांगायला लागलो की एवढ्या योजना आहेत की हा दिवस कमी पडेल, पण आपल्याला आता पुढे बीडला पण जायचं आहे, परभणीला जायचंय, पंढरीला जायचंय, परतूरला जायचंय, सगळीकडे दौरे आहेत। आपली फक्त भेट घेण्यासाठी आलो, माननीय मुख्यमंत्री महोदयांचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आलो की आपण ज्या ताकदीने आज इकडे उपस्थित आहात, मला पूर्ण विश्वास आहे की येणाऱ्या 1.5 महिन्यामध्ये जेव्हा विधानसभेची निवडणूक होईल तेव्हा या जालन्यामध्ये सगळ्याच्या सगळ्या जागा ज्या आहेत या महायुतीच्या ज्या आहेत यातील मात्र शंका नाही। हात वर करून सगळ्यांनी मला छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। आणि खोतकर साहेब आपल्यासाठी जे काम करतात दिवस रात्र, त्यांच्या मागे आपल्याला खंबीरपणे उभं राहायचं, एवढंच आपल्या सगळ्यांना सांगतो।